आज आपण बनवूया कच्च्या केळीची भाजी। त्यासाठी इतर 1 डझन केळी घेतलेली कच्ची, हिरवी मिरची घेतलेली आहे, कांदे घेतलेले, टमाटर आहे, कोथिंबीर आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे आणि दही घेतलेले आहे। आपण आता सर्वप्रथम केळी कट करून घेऊ। केळी कट करून झालेली आहे, आपण आता त्याचे सालटे काढून घेऊ वरचे। केळी आपली कट करून झालेली आहे, आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ, त्यांना त्यांचे बारीक कटिंग करून घेऊ। आता आपण केळी अशा पद्धतीने कट करून घेऊ, जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही, बघू शकता तुम्ही। केळी आपली कट करून झालेली आहे, आपण केळी काढून घेऊ। बेसन पीठ, हळद, मिरची पावडर, धना पावडर, चवीनुसार मीठ, पाणी घालून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। बघा पीठ व्यवस्थित रेडी झालेलं आहे, आपण आता त्याच्यामध्ये कोटिंग करण्यासाठी केळी घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, आता आपण याचे पकोडे काढून घेऊ। आपण आता भाजीसाठी कांदे बारीक कट करून घेऊ। कांदा आपला कट करून झालेला आहे, आपण आता कांदा काढून घेऊ। आपण आता काढून घेऊ। तेल गरम झालेलं आहे आपलं, आपण आता त्याचे पकोडे काढून घेऊ। केळीचे पकोडे आपण व्यवस्थित कडक होसतर असे तेलात फ्राय करून घेऊ। पकोडे आपले तयार झालेले, आपण आता काढू। मिरची, कांदा, चवीनुसार मीठ, हळद व्यवस्थित मिक्स करून घ्या आपण, घालून घ्या। आपण आता त्यात अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊ। अद्रक लसूण पेस्ट, मिरची पावडर, मटन मसाला, चिकन मसाला, किचन किंग, धना पावडर, मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। आणि मसाला व्यवस्थित परतून झालेला आपला, आपण त्यात दही घालून घेऊ। ग्रेव्ही छान अशी उकळलेली, तिला तरी पण आलेली, आपण आता त्यामध्ये पकोडे घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बारीक कापलेली कोथिंबीर,